Hello friends, welcome back to our channel Little Shape and Mom. आजच्या आपल्या व्हिडिओचं थंबनेल पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ हा पोषण आहारावरती आहे. महाराष्ट्र शासनातर्फे जो आपल्याला पोषण आहार मिळतो छोट्या मुलांसाठी आणि प्रेग्नंट महिलांसाठी तर त्याच्यावरती बरेच वादविवाद होत असतात. आता मध्यंतरी पण याच्याविषयी बऱ्याचशा न्यूज येत होत्या की याच्यामध्ये आळ्या वगैरे निघतात आणि बरंच काय-काय निघालं होतं. परत त्याला वास वगैरे पण येत होता कुबट वगैरे. परंतु आता हा दर 2 महिन्यांनी हा आहार मिळतोय मुलांना आणि तो भरपूर क्वांटिटीमध्ये मिळतोय. म्हणजे एवढी क्वांटिटी तर मुलं खाणार पण नाही इतकं तो मिळतोय. तर आता याचं करायचं काय नेमकं? असा प्रश्न पडतो. तर माझ्या बाळासाठी मी हा फर्स्ट टाईमच घेतलेला आहे. यापूर्वी मी कधीही मिळत होता मला, परंतु ह्यापूर्वी मी कधीही तो घेतला नव्हता. यावेळेला मी तो घेतलाय आणि मला तो करून पाहायचा आहे आता. तर 2 पॅकेट आहेत हे सेम तूर डाळीचे प्रीमिक्सचे. तर याच्यामध्ये तांदूळ, तूर डाळ आणि बरेचसे घटक एकत्र केलेले आहेत. तरी पण एका पॅकेटला अशी हवा गेल्यासारखं आहे आणि एक पूर्ण चपटं आहे पॅकेट. त्यामुळं मी एकच उघडून पाहतीये सध्या आणि त्याच्या मागे जे दिलेलं आहे माहिती त्यामध्ये सगळं काही इन्ग्रीडियंट्स आणि कसं बनवायचं वगैरे हे सर्व काही व्यवस्थित दिलेलं आहे. कसं कुक करायचं, त्याच्यामधले पोषण घटक किती प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आहे, एक्सपायरी डेट वगैरे सगळं आहे. आता माझं बाळ तर डायरेक्ट म्हणजे तांदूळ वगैरे खात नाही. तो 8-9 महिन्याचा आहे. म्हणून मी त्याला हे असं मिक्सरमधून पावडर करून दिलेलं आहे. ह्याच्याने आपण त्याला सेरेलॅक सारखं पातेल्यामध्ये डायरेक्ट शिजवू शकतो आणि ते शिजायला आणि खायला मग बाळाला सोपं जातं. तर आता हे पॅकेट मी फोडते. बऱ्याचशा ठिकाणी ह्या पॅकेटमध्ये पण फोडल्याच्या नंतर काय-काय निघालेलं. परंतु माझ्या पॅकेटमध्ये मला तसं काही आढळलं नाही आणि खडा वगैरे पण नव्हता. अगदी स्वच्छ होतं सगळं आणि फक्त एक कढीपत्त्याची काडी सोडता बाकी काही त्यामध्ये निघालेलं नाहीये. आणि त्याला हळद, कढीपत्ता, जिऱ्याची पावडर वगैरे असं बरंच काय-काय त्यामध्ये टाकलेलं आहे. तर त्याचा एक असा मंद अरोमा पण छान येतोय. आणि बाकी अ, स्वच्छ तर आहे तो. याच्या मागे दिलेल्या पद्धतीने तुम्ही जर हा कराल ना, तर तो शक्यतो मुलांना नाही आवडणार. कारण की अगदी साधं पद्धतीने जर केला, तर त्याला इतकी छान टेस्ट नाही येत. परंतु आपण त्याला जर खिचडी भात किंवा मसाले भाताच्या पद्धतीने केलं, तर हा खूप छान लागतो. तर मी याला कसं बनवते ते तुम्हाला आज दाखवतीये. मी याला कुकरमध्ये डायरेक्ट खालीच लावलेलं आहे. शिजायला आणि साधारण तांदळाच्या 4 बोटावरती पाणी आपण भातासाठी घेतो. त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी मी इथं घेतलेलं आहे. आता याला मसाले लावलेले असल्यामुळे धुता येत नाही. त्यामुळे मी डायरेक्ट पाणी आणि थोडंसं मीठ टाकलंय. ते मिक्स करून घेतलं आणि मग मी ते गॅसवरती ठेवलेलं आहे. आता डायरेक्ट झाकण जर लावलं तर त्याच्यातलं पाणी बाहेर निघण्याची शक्यता असते. त्यामुळे मी डायरेक्ट त्याला झाकण न लावता त्यातलं पाणी आधी झाकण न लावता असं आटवून घेते. मोठ्या गॅसवरती हे असं उकळून घ्यायचं आणि सेमी ड्राय झाल्याच्या नंतर मग त्याला झाकण लावायचं. झाकण लावल्याच्या नंतर मी शिट्टीच्या प्रमाणामध्ये नाही सांगत कारण की कधी-कधी काही कुकरची पटकन शिट्टी होते. तर मी साधारण लो टू मीडियम फ्लेमवरती 15 मिनिटे हे कुकर असंच ठेवलं. त्या दरम्यान माझ्या 2 शिट्ट्या झाल्या आणि तेवढ्या वेळामध्ये तो भात परफेक्ट शिजला होता. आता कुकर थंड होईपर्यंत मी थोडीशी फोडणीची तयारी केलीये. तर फोडणीमध्ये अ, जिरे, मोहरी, लसूण आणि कोथिंबीर मी एकत्रित कुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये इथे मी ढोबळी मिरची टाकली आहे. माझ्याकडे ढोबळी मिरची होती म्हणून मी ती टाकली आहे. तुम्ही इथे सिमला मिरची वापरू शकता. सिमला मिरची तिखट नसते चवीला, परंतु ढोबळी मिरची बऱ्यापैकी चवीला तिखट असते. त्यामुळे आपण ती तेलावर अशी चांगली फ्राय करून घ्यायची आणि त्याचा तिखटपणा मग त्यामध्ये छान उतरतो. आणि कढीपत्त्याची 2-4 पानं टाकून मग त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो एका सोबतच टाकून द्यायचं आणि परत चांगलं परतवून घ्यायचं. 2 मिनिटं सगळं परतल्याच्या नंतर त्याच्यावरती मिनिटभर आपण झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढायची आहे आणि लगेचच त्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकायचे आहेत. तर इथे मी
हळद, लाल तिखट, धन्याची पावडर आणि घरचा थोडासा मसाला टाकलेला आहे. थोडंसं मीठ टाकायचे आणि सगळं एकत्रित करून घ्यायचंय. सर्वात शेवटी मी इथं ग्रीन पीस टाकलेले आहेत. त्याचं कारण असं की ग्रीन पीस लगेचच शिजून गाळ होतात. त्यामुळे मी हे सगळ्यात शेवटी टाकलेले आहे आणि ते फक्त फ्राय करायचे आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे. याच्याने चटपटीत अशी चव येते आपल्या भाताला. परत 1-2 सेकंदच मी झाकण ठेवलेलं आहे. अ, आणि लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये शिजलेला भात घालायचा आहे. तर हा भात शिजतानाच मोकळा शिजलेला आहे. परंतु गरम जर तुम्ही टाकायला जाल, तर तो थोडासा चिकट वाटू शकतो. त्यामुळे कुकर पूर्णपणे थंड करून घेतल्याच्या नंतरच तो आपल्याला हाताने असा सुट्टा करून याच्यामध्ये टाकायचा आहे. व्यवस्थित सगळा मसाला लागेल अशा पद्धतीने तो परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे घरचं साजूक तूप मी टाकलेलं आहे. याच्याने खूप छान सुगंध पण येतो आणि चव पण खूप छान लागते आणि भात पण सॉफ्ट होतो. तूप टाकल्याच्या नंतर आपण ते सगळीकडं भाताला लावून घ्यायचं आणि परत एकदा झाकण ठेवायचे. 2 मिनिटातच हा भात छान असा वाफेवरती मस्त स्टीम होतो. त्यानंतर प्लेटमध्ये काढून आपण त्याच्यावरती ओलं खोबरं, कांद्याचे स्लाइसेस टाकलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर इतका सुंदर हा दिसतोय, कलरफुल पण दिसतोय आणि चवीला तर एवढा छान लागतो, की तुम्हाला वाटणारच नाही, की तुम्ही हे पोषण आहारातले तांदूळ वापरून बनवलेला भात आहे. याला अगदी छान असा सुटसुटीतपणा आलेला आहे आणि पुलावसारखा तो दिसतोय. त्यामुळे तो टेस्टला एकदम छान लागतो आणि मुलांना काय आपल्या सगळ्यांनाच तो खायला आवडतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.